कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जलजीवतारुणिवरा भूता कृता हिदरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभू गुजरा श्री गोविंद प्रभू महाराज की जय। नाशिक जिल्हा मानव समितीच्या प्रेरणेने श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थानच्या वतीनं ज्यांची अखंड प्रेरणा श्री सुखदानी स्थानवंदनी समाज प्रबोधन पदयात्रा लाभली असे औरंगाबाद निवासी कैवल्यवशी आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाजी महंत श्री नागराज बाबाजी ज्यांची अखंड प्रसन्नता लाभली या पदयात्रेला श्री सुकेना निवासी आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाजी महंत श्री सुकेनकर बाबाजी शास्त्री सर्व सुकेनकर परिवार मार्गदर्शक प्राध्यापक कृष्ण अंजनगावकर सर ज्यांच्या माध्यमातून आपण या संपूर्ण 5 वर्षापासून या विदर्भ प्रांतामध्ये पदयात्रा करत आहोत। अंजनगाव सोजी निवासी विदर्भ रत्न वैराग्य मूर्ती विनय मुनी उर्फ वैरागी बाबा आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज या ठिकाणी आपण येऊन पोहोचला असो या क्षेत्राच्या ठिकाणी काय गाव इंदलाला आलो आपण या ठिकाणी पूजनीय श्री प्रकाश दादा सोनपेटकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि योगायोग या ठिकाणी विद्वत रत्न ब्रह्मविद्याशास्त्र पारंगत तपस्वी आचारवंत ज्ञानवंत गुणवंत असे थोर व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य महंत श्री ज्ञानदादा पातुरकर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मार्गात आलो। सर्वांनी आपण या सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करा बाबांचं त्याच्या मार्गाचं। कारण बाबाला समजले की पालखी येते, बाबा मार्ग सोडून 2 पावलं आपल्याकडे पुढे आलेत। ही शिकवण परमेश्वराची आहे, हा एकमेकांचा आधार असतो, लक्षात घ्या। त्यांच्यापेक्षा मी खूप लहान आहे तरी बाबांनी 2 पावलं माझ्याकरता पुढे आले, नाही माझ्या देवाची पालखी येत आहे। म्हणजे परमेश्वरामुळे हा जो ऋणानुबंध जोडलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण एकमेका भेटल्याचा पाठ आहे, श्रमनिवृत्ती होती। या माध्यमातून या ठिकाणी आपल्या बाबांनी भव्य उचित असं स्वागत केलं, आदरातिथ्य केलंय, मान सन्मान केलाय। कारण हा दुर्मिळ योग क्वचित संतांच्या माध्यमातून घडत असतो। बाबांनी या ठिकाणी आपलं वय तपश्चर्या हे न बघता आपणाला सामोरे आलेत। मी बाबांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्याचे ऋण करावं इच्छितो आणि आपल्याला शब्द खूप चांगल्या प्रकारचे ज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या पोथीच्या प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे। पण आपल्याला घेवत नाही। मी पहिल्यानेच तुम्हाला सांगितलं की जीवाच्या ठिकाणी असं ज्ञान हे खंड ज्ञान आहे, त्याला ते स्रवत नाही, प्रसवत नाही, वारंवार त्याला उजाळा द्यावा लागतो। ज्यावेळेस कपडा आपला मळला जातो तो स्वच्छ करण्यासाठी त्याला साबणाची गरज पडते, तसं तुमच्या मनावरती अनेक विचार अनेक अविद्येचे पूड आलेले असतात, बंद आलेले असतात, ते साफ करण्यासाठी अशा ज्ञानीवंत माणसाची संतांची तुम्हाला गरज पडते। आणि ज्यांनी घेतलं त्याचा जीवाचा उद्धार निश्चित होणार आहे। परंतु घेत नाही, एका कानाने ऐकलं एका कानाने सोडून दिलं तर त्याचं भलं कधीच होणार नाही। चांगलं ते घ्या, वाईट ते सोडून द्या। पुढीलाचे तुम्ही दोष बघू नका, त्याचे गुण घ्या। दोष असं ते आपण पोटात सामावून घ्यायचा प्रयत्न करा। असा बाबांचा उदार व्यक्तिमत्व आहे। बाबांची आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं 2च्या ठिकाणी म्हणजे मार्गासहित पोथी लागलेली असते। त्यांचा माझा योग मला वाटतं शिंग्याला आलेला होता। खूप शांत स्वभावाचे बाबा आणि लहानात लहान होऊन जातात। म्हणून बाबांनी जे आपल्याला 2 शब्द ज्ञानाचे दिले त्याबद्दल मी त्यांचे आपणा सर्व पदयात्रेकरूंच्या वतीनं ऋण व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपण त्यांच्या बाबाचं स्वागत करा, धन्यवाद व्यक्त करा। असंच त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळत राहो आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडत राहो। जय श्री चक्रधर, जय मानव, दंडवत प्रणाम।